समजा ॲक्सिडेंट झाला रस्त्यामध्ये, तुम्ही 4 व्हीलर चालवू शकता किंवा 2 व्हीलरवर पण असू शकता. आणि जर ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही एकदम कुदळून जाता, आणि माझ्याकडून काय झालं किंवा मी जबाबदार आहे का, तुम्हाला पोलीस आले की लगेच पोलीस आले की तुम्ही कबूल करून देता आणि माझ्याकडून चूक झाली, म्हणजे तुम्ही तुमची चूक माहीत असो किंवा नसो कबूल करून टाकायचं. आता पोलीस तपास होईल, नंतर ते तपासामुळे ते काही इन्व्हेस्टिगेशनचा पेपर बनवते, आणि केस मोठा प्रॉब्लेम असेल तर ॲक्सिडेंट क्लेम होऊ शकतो, तर इन्शुरन्सची जबाबदारी पण तुमच्यावर येऊ शकते. तर अशा वेळेला तुम्हाला शांत राहायला पाहिजे. तपास होतो तो बघा, शांततेने घ्या. ते इलिगल मॅटर झालं असेल तर तुम्हाला त्यात प्रॉब्लेम येईल, तर तुम्ही स्वतःच कबूल केला आहे गुन्हा, तर गुन्हा करा नाही तर न करा, तुम्ही कबूल करू नका. नाही तर तुम्हाला सगळ्या इन्शुरन्सची लायबिलिटी तुमच्यावर येऊन जाते. अशा वेळेला शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर घटना घडली की तुम्ही अर्धा तास शांत बसा, तर तुम्हाला रिॲलिटी समजेल की नेमकं चूक कोणाची होती. त्याच्यावर ड्रायव्हर ठीक चालवत असते